फुंकलय निवडणुकांचं रणशिंग, सर्वच पक्ष निवडणुकीच्या लढाईसाठी होणार दंग. एकाला मिळणार संधी तर दुसऱ्याची उडणार दांडी. कोण करणार मतदारांच्या मनात घर आणि कोणाचं होणार पारड जड. काय म्हणतंय लोकसभा आणि विधानसभेतील मतदारसंघात घडणारं राजकारण. जाणून घेण्यासाठी पहा न्यूज अनकटचं विश्लेषण. #राजकारण. बारामती लोकसभा मतदारसंघामधील राजकीय स्थिती आज पूर्णतः बदलली. एकाच घराण्यामध्ये एकमेकांविरोधात दंड ठोपटण्यापर्यंत मजल पोचले. पण ही खेळी कुणी यशस्वी केली हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे त्याहीपेक्षा राजकीय समीकरणे बदलत असताना एकाच दगडात या धर्तीवर भाजपने केलेल्या या डावात कोण गारद होणार हा खरा प्रश्न आहे. त्यातही राष्ट्रीय दर्जा असलेला पण त्यानंतर तोही गमावलेला राष्ट्रवादी या प्रबळ प्रादेशिक पक्षाचे विभाजन करून भाजपने या मतदारसंघामधील या राजकीय पक्षाची ताकद निवडणुकी आधीच कमी केली. परिणामी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घड्याळाचा गजर होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या नवीन पक्षाची तुतारी गाजणार याकडेच आता उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकटच्या #राजकारण या विश्लेषणात्मक कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बारामतीत भाजपने खेळलेल्या डावात कोण गारद होणार हा आजचा आपला विषय आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आहेत. 2019च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करून 1,55,774 इतके मताधिक्य त्यांनी मिळवले. या मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार विधानसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधित्व करत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, खडकवासला, इंदापूर, बारामती आणि दौंड हे तालुके येतात. लोकनेते शरद पवार यांच्या बारामती हा बालेकिल्ला. पूर्वीचे शिरूर, चिंचवड, हडपसर हे मतदारसंघ बारामतीत समाविष्ट होते. मात्र पुनर्रचना झाल्यानंतर 3 विधानसभा मतदारसंघात बदल झाले आणि हडपसर हा विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेला जोडून खडकवासला हा नवीन मतदारसंघ अनुकूलता असल्यामुळे जोडून घेतला. खडकवासला विधानसभा मतदारसंघ मनसेसाठी जमेचा ठरला होता. दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी हा मतदारसंघ मनसेसाठी जमेचा ठरवला. मात्र त्यांच्या निधनानंतर येथील समीकरणं बदलून गेली. तसेच हा मतदारसंघ सद्यस्थितीत राष्ट्रवादीला देखील डोकेदुखी ठरला आहे. त्यात राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर तो भाजपसाठी आणखीन जमेचा म्हणावा तेवढा पोषक ठरणार अशी चिन्ह असली तरी या मतदारसंघातून बदलत्या राजकीय समीकरणाचा फायदा कोण उठवणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यात एक महत्त्वाची बाब अशी की पक्षांतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत अल्पमतांनी पराभवाला सामोरं जावं लागते. परिणामी याचा थेट फटका हा लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीला बसतो. त्यात आता राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यामुळे आता काय होणार हाच प्रश्न सर्वांसमोर आहे. भोर, वेल्हा विधानसभा मतदारसंघावर थोपटे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. तर इंदापूर विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणे हा मुद्दा येतो. या जातीय समीकरणांचा लाभ घेऊन विधानसभेला परिवर्तन करण्यास यश मिळाले तरी बारामती विधानसभा मतदारसंघ वगळता एकहाती बहुमत कोणत्याही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. पुरंदर, दौंडमध्येही स्थानिक गटबाजीमुळे राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत हवे तसे यश मिळत नाहीये. त्यात खालच्या पातळीवर केलेली टीका भाजपच्या अंगलट येण्याची देखील शक्यता निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळा उमेदवार हा ऐनवेळी रिंगणामध्ये उतरवला जातो. एक प्रकारे कोणतीही तयारी नसल्यामुळे ही बाब राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडते. एकतर तुल्यबळ उमेदवार नसणे हेच भाजपच्या अपयशाचं कारण आहे. त्यात पवार घराण्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची भाजपची पद्धत काही काळापासून सुरू आहे आणि तशी टीका करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी दिली जाते. हे मतदारांना देखील पटलेलं नाहीये आणि त्यामुळेच भाजपचा त्या ठिकाणी पाडाव होतो. त्यात खालच्या पातळीवरील टीकेचे राजकारण भाजपच्या देखील अंगलट येते. रासपचे महादेव जानकर किंवा गोपीनाथ पडळकर यांना उमेदवारी देऊन काय मिळवले याचं आत्मचिंतन आजवर भाजपने केलेलं नाही. मात्र आज
ज्या पवार घराण्यावरती भाजपने खालच्या पातळीवर टीका केली त्याच घराण्यामधील अजित पवार यांना महायुतीमध्ये सामावून घेतलंय। त्यामुळे भाजपची ही खेळी कितपत यशस्वी ठरते याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मात्र संभ्रम अजूनही आहे। त्यातच शिवसेनेच्या सहभागाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं। त्यावेळी मात्र पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची टीका टिप्पणी बंद झाली होती। मात्र आता शिवसेनेतही विभाजन झाल्याने, शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्याने पवार कुटुंबियांवरही टीकांची तोफ डागली जाते। पण राष्ट्रवादीचे विभाजन झालेले आहे आणि अजित पवार गट हा सत्तेत सहभागी आहे। त्यामुळे पवार कुटुंबियांवरील टीका टिप्पणी शिंदे गटच काय तर भाजपला देखील अडचणीत आणेल यात शंका नाही। त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर या सहयोगींना बरोबर घेत बारामती लोकसभा निवडणुकीत चित्र बदलण्याचा विजय शिवतारेंचा प्रयत्न असफल होण्याची चिन्ह आहेत। त्यात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचे पारडे जड आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघामध्ये विकास कामांना सदैव प्राधान्य दिले। कोणत्याही टीकांना त्या फारसे महत्त्व देत नाहीत। स्वतः दुसऱ्यावर त्या टीका करताना देखील फार कमी वेळेला पाहायला मिळतं। मतदारांच्या संपर्कात राहणे, लोकसभेमधील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणे, विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा आणि पकड कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवले। संसदेमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशामधील सर्वोत्कृष्ट खासदार हा मान देखील खासदार सुप्रिया सुळे यांना मिळालेला आहे। 17व्या लोकसभेमध्ये 4 वर्षांच्या काळात त्यांनी लोकसभेतील 219 चर्चासत्रात सहभागी होत 546 प्रश्न विचारले। तसेच आत्तापर्यंत 13 खासगी विधेयक मांडत देशामधील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम देखील केलेलं आहे। आता बारामती लोकसभा मतदारसंघात एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची असल्याने वातावरण निर्मिती करण्यात भाजपला यश आलं। मात्र भरघोस मतांनी राष्ट्रवादी म्हणजेच आत्ताचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व कायम राखले। या आधीही भाजपला तुल्यबळ लढत देण्यात अपयश आले होते। त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद वाढल्याची राजकीय स्थिती आहे। त्यात आता राष्ट्रवादीचे विभाजन झाल्याने आगामी लोकसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे। विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धोबी पछाड मिळेल असा सूर आत्तापासूनच नागरिकांचा आहे। त्यात साहेबांना मानणाऱ्या लोकांना अजित पवार गटाकडून त्रास दिला जात असल्याने रोषही वाढलाय। त्यामुळे आता बारामतीत भाजपने खेळलेल्या डावात कोण गारद होणार हे येणारी निवडणूकच स्पष्टपणे दाखवून देणार आहे। तुर्तास वेळ झाली आजच्या विषयामध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।